धक्कादायक घटना आहे। आंबेनळी घाटात पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही कार 1200 फूट दरीत कोसळली। कारमधील सर्व 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू ट्रेकर्स हे घटनास्थळी दाखल झाले। स्कॉर्पिओ गाडी साताऱ्यामधील आसगाव गावातील असल्याची माहिती मिळतेय। कोकणातून साताऱ्यात येत असतानाच ही सगळी घटना घडली आहे। 2018 मध्ये दापोली कृषी विद्यापीठाच्या बसची दुर्घटना अशीच घडलेली होती। त्याच परिसरात आणि त्याच दरीमध्ये ही कार कोसळलेली आहे। आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोह्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत। पोलिसांनी या अपघाताच्या संदर्भात माहिती दिलेली आहे। रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कसं राबवण्यात आलं हे सांगण्यात आलंय। आंबेनळी घाटात पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे ही कार थेट दरीत कोसळली। कारमधील सर्व 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यू ट्रेकर्स हे घटनास्थळी दाखल झालेत। माहिती जाणून घ्यात मेहबूब जमादार आपल्या सोबत आहेत। मेहबूब, अपघात नेमका कसा घडला आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली? नेमका हा अपघात चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आणि स्कॉर्पिओ ही जी आहे ती 2 दिवसापूर्वी कोकणात आली, म्हणजे साताऱ्याहून हे कोकणात आलं आणि कोकणातून परत जाताना आंबेनळी घाटामध्ये हा नेमका अपघात घडला आणि वाहनावरील ताबा चालकाचा सुटलाय। साधारण प्राथमिक अशी माहिती भेटते की झोप लागली होती, डुलकी लागली होती म्हणून हा ताबा सुटलाय, परंतु अजून त्याच्यामध्ये काही असं कोणी स्पष्ट सांगितलं नाही। प्राथमिक माहिती आहे की ताबा सुटलाय, झोप लागल्यामुळं चालकाचा ताबा सुटलाय आणि जवळजवळ 1000 फूट खोल ही स्कॉर्पिओ दरीत कोसळली आहे। 2018 मध्ये दापोली कृषी विद्यापीठाची बस याच परिसरामध्ये काही अंतरावर कोसळली होती आणि तेव्हा 33 जण ठार झाली होती त्या बसमधली। आता ही त्याच परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे आणि 8 प्रवासी जे ह्या गाडीमध्ये होते, स्कॉर्पिओमध्ये, ते सर्वच्या सर्व 8 जण मृत पावलेले आहेत अशी माहिती पोलादपूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक API रावडे म्हणून आहेत, त्यांनी ही माहिती दिलेली आहे। आणि जवळजवळ महाबळेश्वर रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, सह्याद्री रेस्क्यू टीम, पोलीस आहेत आणि सिस्केप, महाडची सिस्केप, अशा 4 रेस्क्यू टीम आणि जे पोलीस आहेत, पोलादपूर पोलीस, रायगड पोलीस या ठिकाणी मदत कार्य करतात। आतापर्यंत 3 मृतदेह हे जे बकेट हे असतं, स्ट्रेचर असतो, बकेट स्ट्रेचरच्या साह्याने या ठिकाणी 3 मृतदेह वर काढण्यात आलेले आहेत। आणखी 5 मृतदेह हे अद्याप खाली आहेत आणि जवळजवळ 1000 फूट खाली हायकर्स, म्हणजे ज्या रेस्क्यू टीम गेलेल्या आहेत त्यांनी जे हायकर्स आहेत, त्यातील जे हायकर्स आहेत ते दोरखंड त्यांनी रोप लावून खाली उतरलेले आहेत आणि वरती काही हायकर्स आहेत, म्हणजे वरती काही रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत। खालून एक जे बकेटमध्ये, म्हणजे बकेट स्ट्रेचर जो असतो त्याच्यामध्ये एक मृतदेह खाली जे रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत ते बकेटमध्ये टाकतात आणि वरती दोरखंडाने रोपने पुन्हा हे वरती खेचण्यात येते आणि तिथे पोलीसही उपस्थित आहेत मोठ्या संख्येने, स्थानिकांची मोठ्या संख्येने या ठिकाणी मदत होते। एकूणच या ठिकाणी जो अपघात झालेला आहे तो खूप गंभीर स्वरूपाचा अपघात आहे व कोणी या अपघातामध्ये जिवंत राहिलेलं नाहीये अशी स्पष्ट माहिती पोलिसांनी दिलेली। बरोबर।